पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी पिणे हा जवळ मोठा उपाय आहे, परंतु जर तुम्ही पाणी चुकीच्या पद्धतीने पिलं तर तुमच्यासाठी हे धोकादायक सुद्धा होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीचे फायदे तसेच आणि तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबली नाही तर आरोग्याला हानिकारक ठरू शकते. पाणी पिण्याची योग्य पद्धत चला तर जाणून घेऊया. नंबर 1, जेवण केल्यानंतर कमीत कमी 1 तासानंतर पाणी पिणे योग्य आहे. लगेच पाणी पिऊ नका, कारण आपल्याला काही समस्याचा सामना करावा लागू शकतो. आयुर्वेदामध्ये जेवणानंतर पाणी पिणे हे विष बराबर समजले आहे. ज्यावेळी आपण जेवण करतो आपले पोट गरम होत असते आणि गरम झाल्यानंतर पचनाला मदत होते. परंतु जेव्हा तुम्ही पाणी प्याला ना तर तो थंड होतो आणि त्यामुळेच तुम्हाला वेगवेगळेचे विकारसुद्धा होऊ शकतात, ज्यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि तुमचं जे केलेलं जेवण तो पचनारसुद्धा नाही. आणि हे तुम्हाला असं चुकीचं वाटत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. एकदा तुम्ही जेवण केल्यानंतर 1-2 तासांनी पाणी पिऊन बघा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. नंबर 2, कधीही उभ्याने पाणी पिऊ नका, त्यामुळे तुमच्या गुडघ्यावर जोर पडतो आणि त्यामुळे अर्थराईट होण्याचा धोका जास्त असतो. काही जण उन्हाळ्यात बाहेर फिरून आल्यानंतर त्यांना थंड पाणी प्यावंसे वाटते आणि ते जाऊन डायरेक्ट फ्रीजमधील थंड पाणी पितात. परंतु त्यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते आणि जास्त थंड पाणी पिण्याची सवय ही धोकादायक आहे. मग पाणी कुठले पाहिजे? तर तुम्ही उन्हाळ्यात मटक्यामधील पाणी पिऊ शकता. पाणी थंडसुद्धा असतं आणि त्यामुळे तुमच्या त्या पाण्याची pH सुद्धा मेंटेन होत असते मटक्यामुळे. आपल्या दिवसाची सुरुवात ही पाण्याबरोबर केली पाहिजे. आपण जितके जास्त पाणी प्याल तितके आवश्यक आहे. पाणी शरीराला साफ करण्यास मदत करते आणि शरीराची सफाई करत नाही, पण दिवसभर तुम्हाला ताजे ठेवण्यास मदत करते. आणि तुम्ही पाण्याचा आणखीन जास्त फायदा घेणार असेल तर तुम्ही तांब्याच्या भांड्यामधील पाणी पिऊ शकता. रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी घालून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर पहा, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा असे व्हिडिओज पाहण्यासाठी. आणि आपण मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.